नमस्कार, मी अमृता आपलं स्वागत करत आहे ऑलवेज फूडी रेसिपी या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत मेदू वडा किंवा मेदू पकोडा। त्यासाठी साहित्य लागेल उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ। ती चांगली स्वच्छ 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आपण। आणि उडदाची डाळीचे पकोड्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ टाकल्यामुळे ते आणखीन चवीला छान लागणार आहे। ते छान धुतल्यानंतर एक 4-5 तास आपण रेस्ट करू देणार आहोत। 4-5 तासानंतर बघू शकता डाळ छान भिजली आहे आणि आपण हाताने प्रेस केली तर ती छान कट पण होत आहे। आता आपण ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान ग्राइंड करून घेणार आहोत। बारीक पेस्ट नाही करायची, थोडी आबडधोबड आपण पेस्ट करणार आहोत। दाताखाली थोडीशी डाळ आल्यास छान लागते टेस्टला। आणि त्यामध्ये आपण लसूण, जिरे, कोथिंबीर हे टाकून ग्राइंड करणार आहोत। आणि मिरची पण टाकू शकतात आवडीनुसार तुमच्या। चला तर मग आपण ती ग्राइंड करून घेऊ। आता आपण मिक्सरमध्ये डाळ छान वाटून घेणार आहोत। जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियमवर। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता डाळ मी किती घट्ट वाटून घेतली आहे, पाण्याचा न वापर करता। अशाच रीतीने उरलेली संपूर्ण डाळ आपण छान ग्राइंड करून घेणार आहोत, पाण्याचा न वापर करता। हरभऱ्याची डाळ मिक्स केल्यामुळे पकोडे आपले खूप छान लागतील टेस्टला। नक्की ट्राय करून बघा तुम्ही। हे पौष्टिक असे पकोडे होतात, खायला पण हेल्दी आहे आणि टेस्टला पण छान लागते। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये काळे मिऱ्याचं पावडर आणि चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत। आणि आपण ते छान मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, एकाच डायरेक्शनने आपल्याला हे सर्व वाटण मिक्स करून घ्यायचं आहे। ते छान फ्लफी झाले की मग आपले वडे तेल पिणार नाही। आणि ते कसे ओळखायचे, एका वाटीमध्ये पाणी घेऊन थोडंसं पीठ आपण त्यामध्ये टाकून बघणार आहोत। ते व्यवस्थित तरंगले की आपले छान पीठ झालेलं आहे। चला तर मग कढईमध्ये तेल गरम आहे, आपण पकोडे करून घेऊ।